फ्यूज झाले की बॉन्ड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे. बर, 2-3 शब्द सांगितले. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, फ्यूज होतात. सगळ्यांनी बोलायचं, बाकीचे पण. एखादा बॉन्ड कसा तयार होतो सांगा मला, तर हा चॅप्टर कळेल तुम्हाला. एखादा एलिमेंट जर स्टेबल नसेल तर तो स्टेबल होण्यासाठी दुसऱ्या एलिमेंट सोबत फ्यूज होतो आणि देन बॉन्ड फॉर्मेशन होतो. ठीक आहे, ओके. सो आपण बेसिकली कशाबद्दल बोलतोय आता? बॉन्ड. ठीक आहे. मग आता बॉन्ड तयार होतो बिकॉज दोन ऍटम एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल, एक कार्बन आणि एक कार्बन दुसऱ्या बरोबर कंबाईन होतो. मग एक आपण ही जी लाईन काढतो तिथं खरंच लाईन असते का ऍटम मध्ये? नाही सर. नाही सर. मग तुम्ही 10th ला स्टडी केला असेल की एका कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कार्बनचा दुसरा इलेक्ट्रॉन, असंच असतं ना? हो सर. हो सर. हा, बॉईज कोणीच बोलत नाही का तुमच्या क्लासमध्ये? का बॉईज नाहीये? आहे ना, सचिन, रोहन, आवाज येतोय ना? हो सर. हो सर. येस, ओके. बरं, आता मला एक साधा प्रश्न. 2 इलेक्ट्रॉन आहे ना, हा कार्बनचा आणि हा दुसऱ्या कार्बनचा. इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो? प्लस की मायनस? मायनस. मायनस, निगेटिव्ह. बरं, ठीक आहे. मग मायनस मायनस अट्रॅक्शन का रिपल्शन होतं? रिपल्शन. मग आता तुम्हीच सांगितलं रिपल्शन होतं, मग मला सांगा की बॉन्ड कसं काय तयार होतो? बॉन्ड तर अट्रॅक्शनने तयार होतो. सर तिथे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतं. नाही, ते ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होतं. माझा प्रश्न आहे, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, मग दोन्ही पण इलेक्ट्रॉन आहे, मग दोघांवर चार्ज कोणता? निगेटिव्ह निगेटिव्ह. मग निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन झालं पाहिजे. बॉन्ड फॉर्म होतं म्हणजे ते एकत्र येतात का लांब जातात? एकत्र एकत्र येतात. एकत्र म्हणजे अट्रॅक्शन झालं. मग इथं अट्रॅक्शन झालं कसं काय? कारण दोन्ही इलेक्ट्रॉनच आहे. हा क्वेश्चन आहे. कोणाला सांगता येईल? Opposite charge ions attract to each other. अपोजिट, परत बोल. Opposite charge ions are attract to each other. ओके, बरं, तुम्ही असं काही बघितलंय का? आपण इलेक्ट्रॉन असे दाखवतो, अप अँड डाऊन. हो सर. स्पिन करेक्ट करेक्ट. म्हणजे एकाचा स्पिन काय असतो? 1 आपण दुसऱ्याचा -1/2. -1/2. म्हणजे एक रोटेट होताना कसा रोटेट होतो? क्लॉकवाईज, आणि दुसरा Anti-clockwise. बेसिकली त्यांचे स्पिन वेगळे असतात आणि स्पिन अपोजिट असल्यामुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. मग आता तुम्ही ऑर्गॅनिकचा स्टडी केला असेल, त्याच्यामध्ये आता कोणतरी सांगितलं की कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आता आपण बघतोय की बॉन्ड कसा तयार होतो आणि त्याचे टाइप्स काय साधारण. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं की कार्बनचा कार्बन बरोबर बॉन्ड तयार होतो. ठीक आहे. मग कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येईल का तुम्हाला? 1s2 2s. हा, बोल. 1s2 2s2 2p4 1s2 2s2 2s 2p2 2p2 2p2. 2p2 बरोबर आहे. ओके, ठीक आहे. मग हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये शेवटचे 2 शेल म्हणजे काय असतात? व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल. आता मी थोडं अजून बेसिक मध्ये चाललोय, तुमचे आन्सर येतात आहे म्हणून. ठीक आहे, सगळ्यांनी आन्सर द्या. कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4. अच्छा, सो व्हॅलन्सी म्हणजे काय? व्हॅलन्सी म्हणजे काय? स्टेबल होण्यासाठी कंबाईन कॅपॅसिटी ऑफ आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन. कळलं. दोन आन्सर आले साधारण, की कंबायनिंग कॅपॅसिटी किंवा आउटर मोस्ट शेल मध्ये किती वॅकंट प्लेसेस आहे, त्याला तुम्ही म्हणणार की थोडक्यात त्याची व्हॅलन्सी. ओके. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की कार्बनची व्हॅलन्सी 2 पण असते, तर हे बरोबर आहे का? आपण चेक करून बघू. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? 6. 1s2 2s2 2p किती आला? 2. ठीक आहे. चला आपण याला बॉक्स फॉर्म मध्ये ड्रॉ करू. सो दिस इज युअर 1s, दिस इज युअर 2s अँड देन 2p. p मध्ये किती बॉक्स असतात? 3. 3. ओके, सो दिस इज 1s 2s अँड 2p. चला, इलेक्ट्रॉन कसे फिलअप करतात? अप डाऊन अप डाऊन अप डाऊन का पहिल्यांदा अप अप देन डाऊन डाऊन? अप डाऊन अप डाऊन. ठीक आहे. सो हा अप Up, डाऊन down. झालं.
हा पण काय झाला, अप आणि डाऊन झाला. आता पी मध्ये आपल्याकडे 2 आहे, म्हणजे अप, आणि सेकंड पण काय आलं, अप. Up. आता नीट आहे का मी काय सांगतोय ते. 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होऊ शकतात 2p मध्ये? 2 electron. 2 इलेक्ट्रॉनच Two अट्रॅक्ट electron. होतात. ओके, कसं? कारण हा अप आहे, तो कोणाला अट्रॅक्ट करणार, डाऊनला, आणि हा पण कोणाला, डाऊनला. इकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होत नाही. मग आता फक्त 2च इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट झाले, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी किती झाली, फक्त 2. ओके. तुम्ही मला 4 म्हटले, मी 2 सांगतोय, पण तुमच्या बुक मध्ये 2 आहे का कुठं व्हॅलन्सी? नाही. नाही. नाही सर. पण तुम्ही एक कंपाऊंड बघितलं असेल, CCl2. हो सर. यस सर. मग आता काय होतंय की ही जी आहे ही ग्राउंड स्टेट. कोणती? ग्राउंड स्टेट. आणि आता त्याच्या पुढची कोणती असती? Excitation state. एक्साइटेशन किंवा एक्साइटेड स्टेट. मग त्याच्यामध्ये काय होतं की 2s मधला इलेक्ट्रॉन जम्प करून कुठे जातो? 2p मध्ये. 2p मध्ये. ठीक आहे. सो आता मी काय करतो, याला परत ओरिजिनल स्टेटला आणू. ब्ल्यू काढला, हा ब्ल्यू काढला, आणि इथला एक इलेक्ट्रॉन पण कमी झाला, आणि तो जम्प करून कुठे गेला? नेक्स्ट लेवलला. आता मला सांगा किती इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील? 4. 4 electron. मग त्या केस मध्ये कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. 4. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी ग्राउंड स्टेट मध्ये 2 असते, आणि एक्साइटेड मध्ये किती असते? 4. 4. सो तुम्हाला जर कोणी विचारलं व्हायवाला, ओरलला वगैरे, तर सांगणार काय? कार्बनची व्हॅलन्सी दोन्ही सांगायच्या, ग्राउंड स्टेट मध्ये 2, एक्साइटेड मध्ये 4. क्लिअर एवढं सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. ओके. सो आता आताशी आपल्याला माहित झालं कार्बन किती बॉन्ड बनवतो. आता ते किती टाईपचे बनवतो ते बघू. त्याच्यातला एक टाईप आहे जो तुम्हाला माहितीच आहे, कोणता? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट. Covalent bond. अच्छा, कोचा अर्थ होतो जनरली Sharing of Sharing. शेअरिंग. सेम सेम गोष्टीमध्ये शेअरिंग होतं. ठीक आहे. आता कोव्हॅलेंट बॉन्डचं एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगा, चला कोणता पण एक कंपाऊंड आपण ड्रॉ करू. यस, कार्बन कार्बन बॉन्ड. N2. Yes2. परत बोल. N2. N2. अच्छा, N ट्रिपल बॉन्ड N म्हणते तू. अच्छा, N2 आला. ठीक आहे. याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड काय? कारण दोन्ही इलेमेंट कोणते? नायट्रोजन. नायट्रोजन. दोन्ही नायट्रोजन आहे, म्हणजे दोन्ही कसे? Same. सेम. कोव्हॅलेंट. ठीक आहे. थोडं नीट डिटेल मध्ये बघू. आता होतं काय, आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आता कार्बनचं तुम्हाला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन माहिती. शेवटी काय 2s2 किती येतो? 2p2. 2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडं? 4. त्याला किती गरज आहे? 4. 4. आणि म्हणून ऑक्टेट कम्प्लीट होतो, आणि किती होतात? 8. बरोबर आहे ना? हा. पण जर कार्बनच्या समोर कार्बन आला तर C1चं म्हणणं आहे की मला इलेक्ट्रॉनची नीड आहे. C2 पण काय म्हणतो? मला पण इलेक्ट्रॉनची नीड आहे. पण दोघांची नीड कशी आहे? सेम. आणि त्यामुळे दोघांमध्ये इलेक्ट्रॉन काय होतात? शेअरिंग. सो कोव्हॅलेंट बॉन्डला थोडक्यात डिफाईन करतात एका वर्ड मध्ये, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एवढं कळलं? हो सर. हो सर. बरं. यस सर. हा, बरं. आता पुढे बघा, हा कोणता बॉन्ड आहे? Ionic bond. आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड. Ionic bond. बरं, आयोनिक बॉन्ड का? त्याचं रिझन सांगा. तुम्ही याला आयोनिक का म्हटले? कारण की यामध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सोडियम पेक्षा जास्त आहे, आणि त्यांच्यामुळे त्यांच्यावर बॉन्ड ब्रेक झाल्यावर आयन फॉर्मेशन होतं, म्हणून ठीक आहे, ठीक. आयोनिक. किंवा मी थोडक्यात अजून स्पेसिफिक असं म्हणू शकतो का की हा मेटल आणि हा नॉन मेटल आहे? हो सर. हो Okay. सर. So metals are always electro, पॉझिटिव्ह. non metals are always electro negative. So हा कोणता बॉन्ड झाला? आयोनिक. आयोनिक. ठीक आहे. हा पण आपला पार्ट नाही चॅप्टरचा, आपण फक्त इंट्रोडक्शन करतोय. कोव्हॅलेंट झाला, आयोनिक झाला. आता आपण जो घेणार आहे चॅप्टरचं नाव काय? कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कंपाऊंड. ओके. मला एक फक्त तुम्हाला प्रश्न विचाराय का की माझ्याकडे समजा BH3 असेल, BH3, तर मी याच्यावर असं काहीतरी ड्रॉ करतो. आणि जर माझ्याकडे अमोनिया असेल तर मी सेम शेप ड्रॉ करतो, फक्त त्याच्यात 2 डॉट दाखवतो. तर दोघांमध्ये काय फरक आहे?
अमोनियाकडे लोन पेअर आहे आणि BH3 कडे लोन पेअर नाही. बरं, मग लोन पेअर म्हणजे काय? असे इलेक्ट्रॉन जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. बरं, का नाही करत? बाकीच्यांनी आन्सर द्या, आपण बेसिक बघतोय सगळं. लोन पेअर का नाही पार्टिसिपेट करत? कारण की ते NS2S2 मधले इलेक्ट्रॉन आहे आणि त्यांची ऑर्बिटल S ऑर्बिटल ही कम्प्लीट फिल आहे असल्यामुळे ते पार्टिसिपेट नाही करत. बर, अजून बाकीचे आन्सर द्या रे. आता कोण? कांचन बोलत होते ना? येस, बाकी बोला. बर, लोन पेअर. किती जणांना लोन पेअरचा कन्सेप्ट क्लिअर नाही? हँड रेज करा म्हणजे मला सांगायला. रेज युअर हँड्स. अच्छा, बरेच जण आहे. 50%च्या अराउंड आहे. चला आपण ती कन्सेप्ट क्लिअर करू. लोन पेअर म्हणजे काय? ओके, बघा आता मी ते केमिस्ट्रीला 2 मिनिटं साईडला सोडा, आपण एक जनरल बघू. तुम्ही सगळे कॉलेजला जाता ना? हो सर. Yes, sir. हो सर. तुम्ही sir. येस, तुम्ही कॉलेजला जाता तर तुमचा कॉलेजचा जो बेसिक खर्च आहे तो रोजचा आहे समजा 100 रुपीज. ठीक आहे, आणि तुम्हाला 100च भेटतात, तुम्ही त्याच्यातच सगळं करतात. ठीक आहे, तुम्हाला चुकून एखाद्या महिन्यात 500 रुपये भेटले तर एक्स्ट्रा किती झाले? 400. तुम्हाला सांगा की हे जे 400 400. 400, मग तुम्ही हे 400 परत इथं ऍड करणार का जर 100 मध्येच काम होत असेल तर? नाही. नाही का? म्हणजे तुम्ही 400चं काय करणार? तुम्ही काहीतरी दुसरं कराल ना. तुम्ही बुक्स घ्याल, नाही तर तुम्ही काहीतरी कराल. ठीक आहे, सो 400 हे तुमचे फ्री अमाऊंट आहे आणि 100 अमाऊंट कशी तुमची? फिक्स. आणि ही अमाऊंट कशी आहे? फ्री. तसंच इथं अमोनियामध्ये नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असते, त्यांनी त्याचे 3 बॉन्ड आधीच बनवलेले आहे. मग याच्यात किती इलेक्ट्रॉन असतात एका बॉन्ड मध्ये? मगाशी सांगितलं किती असतात? 2. एक नायट्रोजनचा, एक कोणाचा? हायड्रोजनचा. मग नायट्रोजनचे किती इलेक्ट्रॉन आहे सध्या इथं? फक्त 3. ठीक आहे, 3 त्याचे आहेत आणि उरलेले 2 बॉन्ड बनवण्यासाठी गरजच नाही, कारण ते 2 म्हणजे खालचे जे 3 इलेक्ट्रॉन आहे ते 100 मध्ये येतात. आणि 400 वाले कोणते आले? लोन पेअर. 2 इलेक्ट्रॉन. सो लोन पेअर म्हणजे असे इलेक्ट्रॉन जे आहे पण त्यांची गरज नाही, मग मे बी आपण ते नंतरून यूज करू शकतो. ओके, सो लोन पेअर म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात आणि त्याला नॉन बॉन्डेड का म्हणतात? बॉन्ड मध्ये आहेत का ते? नाही. ओके, आणि मी जसं तुम्हाला विचारलं 400 रुपये फ्री, तुम्ही कुठेतरी यूज करणार. हा पण याला यूज करतो आणि यूज केल्यानंतर जे होतं त्याला काय म्हणतात? रिएक्शन. ठीक आहे, ओके. बरं, आता राहिला प्रश्न BH3चा. BH3 कडे लोन पेअर नाही, त्याच्या उलट आहे. याला म्हणतात एम्प्टी ऑर्बिटल. ओके, म्हणजे ऑर्बिटल तर आहे पण ते एम्प्टी आहे. आता हे कसं झालं ते बघू. कोणाला सांगता येईल बोरॉनचा ऍटॉमिक नंबर किती? 5. सो ऍटॉमिक नंबर इज 5. कॉन्फिगरेशन बोला. 1s2 2P1. ओके, 2p1 आला. ठीक आहे, ओके. आता नीट बघा बरं का, आपण फक्त शेवटचे 2 ड्रॉ करू. हा 2s आणि शेवटी कोणता? 2p. 2p1. चला, इलेक्ट्रॉन कसे फिलअप करू सांगा. 2s मध्ये अप आणि डाऊन. डाऊन, आणि p मध्ये फक्त किती आहे? एकच. 1. चला, याला पण करून टाकू. चला, आलाच इथे, याला पण करू. 1s झाला. ठीक आहे, ही झाली एक्साइटेड का ग्राउंड स्टेट? ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट. एक्साइटेड मध्ये 2s मधला इलेक्ट्रॉन कुठे जातो? P मध्ये. मग मी इथला इलेक्ट्रॉन कमी केला आणि मी त्याला तिकडे दिला. ठीक आहे, आता चेक करा बरं, या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होऊ शकतात? 3 इलेक्ट्रॉन. 3 इलेक्ट्रॉन. म्हणून बघा, बोरॉनने किती बॉन्ड बनवले हायड्रोजन बरोबर? 3 बॉन्ड. 3. ओके, ठीक आहे. 3 बॉन्ड बनवले. एकच मिनिट.
ओके. त्यांनी किती बॉन्ड बनवले? 3. आता इथं बघा, हे बॉक्स रिकाम आहे ना, हो सर. हो. आणि ते रिकाम आहे त्यालाच काय म्हटलं होतं? Empty orbital. आता समजलं का? Empty बोरॉन orbital. कडे empty ऑर्बिटल का असतं? हो सर. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आता आपण लोन पेअर बघितली, एम्प्टी ऑर्बिटल बघितला. आता एवढं का सांगितलं ते कळ. बघा, माझ्याकडे आहे अमोनिया NH3. नायट्रोजन कडे काय आहे? Lone pair. लोन पेअर. ओके. आणि BH3 कडे काय आहे? Empty orbital. ऑर्बिटल. बरं, मला सांगा, इकडं फक्त बघा, या म्हणजे ऑर्बिटलचा जो शेप आहे तिथं बघा, आणि मला सांगा, अमोनियाकडे जास्त एनर्जी का BH3 कडे? अमोनियाकडे. अमोनियाकडे. पण साधी गोष्ट आहे, अमोनियाकडे इलेक्ट्रॉन आहे, बोरॉन कडे काहीच नाहीये, म्हणजे तो एम्प्टी आहे. बरोबर आहे. मी इथं लिहिलं, मी ही साईड झाली हायर एनर्जी आणि ही साईड झाली लोअर एनर्जी. आता तुम्ही फिजिक्सचा स्टडी करता, तुम्हीच सांगा, एनर्जीचा फ्लो हायर टू लोअर की लोअर टू हायर होतो? So, हे दोन्ही lower. इलेक्ट्रॉन इकडे जातात, एमटी मध्ये गेले. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, म्हणजे नायट्रोजन आणि बोरॉन मध्ये काय तयार झालं? बॉन्ड. ठीक आहे. आणि इकडे काय होते? NH3. आणि इकडे काय आला? BH3. सो आता कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतं? एका शब्दात सांगा. Sharing of electron. ओके. आयोनिक बॉन्ड मध्ये एक मेटल आणि दुसरा काय असतो? Non-metal. पण तरी पण त्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन कसे होतात की तुमचा जो Na सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि एक इलेक्ट्रॉन कोण घेतो? क्लोरीन. म्हणजे एक्सचेंज किती इलेक्ट्रॉनचं झालं? फक्त 1. Electron. पण सध्या आपण डायरेक्टली किती एक्सचेंज केले? 2. मग ज्या केस मध्ये 2 इलेक्ट्रॉन एक्सचेंज होतात त्यांनाच कोणता बॉन्ड म्हणतात? Coordinate bond. Coordinate bond. कोऑर्डिनेट बॉन्ड. सगळ्यांना कन्सेप्ट समजली आता? हो सर. ठीक आहे. हा, आता मी लिहितोय मध्ये वगैरे, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला वाटतं ना हे नवीन आहे काहीतरी किंवा हे मला समजलं, तुम्ही स्क्रीनशॉट लगेच घेऊ शकता. ठीक आहे, जायचं पुढं. Yes sir. हो सर. ठीक आहे, चला. आता आपण बघणार आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, आणि कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये थोडी डिफरंट असते ती. चला परत थोडं आपण विचारू की इलेमेंट एक असतात, त्याच्यानंतर दुसरे असतात कंपाऊंड, देन अजून एक शब्द तुम्ही पहिल्यापासून बघत आले, कोणता? मॉलिक्यूल. चला मला सांगा, या तिघांना तुम्ही डिफाईन कसं कराल? इलेमेंट आणि मॉलिक्यूल मध्ये काय रिलेशन आहे? ग्रुप ऑफ एलिमेंट आर कॉल्ड मॉलिक्यूल. ग्रुप ऑफ एलिमेंट आर कॉल्ड मॉलिक्यूल. एखादं एक्झाम्पल? N2. बर, आवाज ब्रेक झाला, मी सांगतो ते बरोबर आहे का? मी समजा हायड्रोजन घेतला, इलेमेंट आहे का मॉलिक्यूल आहे? एलिमेंट. ऑक्सिजन, एलिमेंट. H2O. मॉलिक्यूल. ठीक आहे. बरं, मग इलेमेंट आणि कंपाऊंड मध्ये काय रिलेशन आहे? बरं, कंपाऊंड मोठा की मॉलिक्यूल मोठा? कंपाऊंड मोठा की मॉलिक्यूल मोठा? कंपाऊंड मोठा. ठीक आहे. थोडक्यात काय, इलेमेंट कंबाईन होतात आणि तयार होतात मॉलिक्यूल, आणि असे मॉलिक्यूलचं क्लस्टर तयार झालं, खूप मॉलिक्यूल एकत्र आले तर तयार काय होणार? Compound. यस. मग आता आपल्याला हे तिन्ही तर झालेच आहे, आता आपल्याला एक नवीन टर्म बघायची, दॅट इज अ कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्सचा अर्थ काय होतो माहिती कोणाला? गुंतागुंतीचे. हा, हे बघ, केमिस्ट्री मध्ये आपल्या जनरल लाईफला रिलेट करून टाकायचं, आन्सर लगेच येतात. कॉम्प्लेक्सला कॉम्प्लेक्स म्हणतात बिकॉज दे आर कॉम्प्लेक्स. सिंपल आहे का ते? नाही. नाही सर. तर त्यांचं नाव होतच ते काय, स्वतःच कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स. ठीक आहे.
मग कॉम्प्लेक्स मध्ये सेंटरला असतो एम. एम म्हणजे काय? मेटल. आणि साइडला एल म्हणजे काय माहिती कोणाला? लायगंड. येस. सो दे आर लिगँड्स. नीट समजून घ्या. आता मेन टॉपिक सुरू झालेला आहे. सेंटरला काय? मेटल. साइडला काय? लिगंड. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे ना की याचा डायरेक्ट यूज काय आपण का शिकतोय. तर आपल्या ब्लड मध्ये काय असतं? कोणता मेटल असतो ब्लड मध्ये? आयन. 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 सो आयन तुम्ही एकदा नंतर गुगल करा. बघायचं गुगलवर लगेच स्ट्रक्चर बघायचं. बघा सर. 2 मिनिट. ते मी गुगल का करतोय कारण खूप मोठं आहे, त्याला वेळ लागेल ड्रॉ करायला. 2 मिनिटं फक्त. तोपर्यंत मला तुम्ही सांगा चला. HB नॉर्मल किती असतं? HB 7.2. रेंज सांगा. रेंज 8.2 to 11. ते व्हॅरी करतात. 9.2. डिपेंड आहे. ते व्हॅरी करतं मेल अँड फिमेल दोघांमध्ये. तुमच्या समोर स्ट्रक्चर आता दिसल. चला सगळ्यांना क्रोम दिसते? हो सर. हो हो सर. दिसले लेफ्टला स्ट्रक्चर आहे. हो सर. हो सर. सो दिस इज हिमोग्लोबिन. सेंटरला काय त्याच्या? फेरस. मेटल. आयन. ओके. फेरस. 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 ओके. आणि साइडला लिगँड वगैरे दिसतात तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर. आता मला सांगा ते दिसतंय ते काय सिंपल आहे का? हो सर. नाही सर. नाही सर. कॉम्प्लेक्स. दॅट इज वाय त्यांना काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स. चला आपण डायरेक्ट जाऊ आता PDF कडे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता लाईन बाय लाईन नीट बघायचं आणि आपण याच्यातूनच घेणार असं काही नाही. आपण त्याला मागं पुढे करू शकतो. त्याच्यात बरेचसे पॉइंट ऍड पण करणार. ठीक. सो पहिली गोष्ट कोऑर्डिनेशन मध्ये आताच तुम्ही बघितलं कुठे हिमोग्लोबिन मध्ये असतं, अजून कुठे असतं क्लोरोफिल. हे पण विचारतात. हिमोग्लोबिन मध्ये तुम्ही सांगितलं काय प्रेझेंट असतं? Fe. आणि क्लोरोफिल मध्ये Mg. मॅग्नेशियम. Mg. बरोबर. आणि हे जे कंपाऊंड आहे हे जनरली कोणाचे असतात? ट्रान्झिशन एलिमेंट. तर मला सांगा ट्रान्झिशन एलिमेंट हे नाव कोणत्या ब्लॉकचं आहे? डी ब्लॉक. डी ब्लॉक. डी ब्लॉकचं. आणि त्यांना ट्रान्झिशन का म्हणतात? त्याचा मिनिंग काय? त्याच्या मागचा अर्थ काय? यस बोला. हा पिरियोडिक टेबल आहे ना असा. हा लेफ्टचा कोणता आहे? S. S ब्लॉक. P. D ब्लॉक. D. आणि खालचा F. F ब्लॉक. मग आता होतं काय की डी ब्लॉकच्या प्रॉपर्टी S आणि P च्या मध्ये असतात. इन बिटवीनला ट्रान्झिशन म्हणतात. म्हणजे S आर स्ट्रॉंग मेटल्स आणि इकडं स्ट्रॉंग काय असतात? नॉन मेटल. मग त्याच्या मध्ये जे असतात त्यांना काय म्हणतात? ट्रान्झिशन. ओके. मग आता ट्रान्झिशन एलिमेंटच काय या चॅप्टर मध्ये येतात? कारण डी ची रेंज किती? डी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 10. ओके. त्यामुळे त्याची रेंज मोठी आहे आणि तो स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतो, सॉरी कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, म्हणून त्याला इथं वापरलं जातं. ठीक आहे. मग आता या चॅप्टर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टर्म बघायच्या. त्या टर्म बघा कशा. आता तुम्हाला डायरेक्टली मी नेतो पुढच्या पेजवर. सगळ्यांनी फक्त या बॉक्स कडे लक्ष द्या. सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? झूम करू अजून. झूम करा. क्लिअर झूम करा सर. दिसतं सर.
सर माईक ऑफ आहे तुमचा. येस येस दिसते आता. हो सर. हो हो सर. सर. ठीक आहे बघा आता ते नाव 2 मिनिटं साईडला ठेवा, आपण ते नीट बघू. कॉपर मेटल आहे ना. हो सर. हो सर. मग कॉपरला काय म्हटले? सेंट्रल मेटल आयन. ठीक आहे. काही काही बुक मध्ये त्याला CMA असं लिहितात फक्त. त्याचं फुल फॉर्म काय? सेंट्रल मेटल metal ion. ठीक आहे. त्याच्यानंतर जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, त्या स्पिअरला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन. आता स्पिअर तुम्हाला वाटेल तिथं स्पिअर थोडी, त्याचा अर्थ असा होतो की कॉपरला डायरेक्ट जे जोडलेले आहे ते अमोनिया, आणि किती येते इथं काय लिहिलंय? 4. 4. तर ते 4 अमोनिया म्हणजे काय झालं? कोऑर्डिनेशन स्पिअर. स्पेअर. ठीक आहे. ते स्क्वेअर ब्रॅकेट सोडलं, त्याच्या बाहेर कोण लिहिला? SO4. तो SO4 वाला कोणता आहे? आयोनायझेशन आणि जसं आपण मगाशी बघितलं की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, बोरॉनची 3 आहे, नायट्रोजनची 3 आहे समजा, पण कॉम्प्लेक्स मध्ये व्हॅलन्सी नसते. इथं काय असतो? लिगॅंड कोऑर्डिनेशन नंबर. याचा अर्थ काय आहे? मेटलला किती लिगॅंड डायरेक्ट जोडलेले आहेत त्यालाच काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन नंबर. जसं याचा किती झाला आता? 4. तसं इथे बघा अमोनिया किती होते? 4, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. ठीक आहे. आणि बाकी अमोनिया कसलं काम करतो याचं? लायगॅंड. लायगॅंड. ओके, एवढं क्लिअर आता? हो सर. ठीक आहे. बरं. सो आता आपण एक टॉपिक घेणार आहे आजसाठी. आता 6:20 झाले ना. आपलं लेक्चर किती पर्यंत आहे? 40. 6:30. 6:30. ठीक आहे, चलो. आता एक पॉइंट घेतोय मी याच्यातला जो थोडा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सगळ्यांना IUPAC माहिती आहे? हो सर. हो सर. ठीक आहे. पण तुम्हाला IUPAC मे बी ऑर्गॅनिक मधलं माहिती असेल ना. हो सर. हो सर. हो सर. आपण इथलं बघू आता. येस. आता मी तुम्हाला कमीत कमी आय थिंक सो 2 तासाचा टॉपिक आहे, तर तुम्हाला जमतो का बघू, आपण करून बघू. आपण आय थिंक फक्त 10 मिनिटांमध्ये बघू, मग कळेल की आपल्याला ते जमतं का. ठीक आहे. आपण काय बघणार आहे? IUPAC नॉमेनक्लेचर. पण कोणाचं बघणार? कोऑर्डिनेट कंपाऊंड. कोऑर्डिनेट कंपाऊंड. क्रिटिकल टॉपिकला सिंपल करू, बघू जमतो का आपल्याला. ठीक आहे. बघा आता रूल मी सांगतो तेवढे फक्त लक्षात ठेवा. बाकीचे लाईन सोडून द्यायच्या. हा कॉम्प्लेक्स दिसतो सगळ्यांना? K4FeCN6. हो सर. Yes sir. त्याच्यातला K हा मेटल आहे. मेटल पॉझिटिव्ह का निगेटिव्ह असतात? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. तुम्ही लक्षात ठेवा की मेटल जर ब्रॅकेटच्या लेफ्टला दिसले, कुठं लेफ्टला, तर त्यांचं नाव आधी लिहायचं. कळलं? इथं लिहिले बघा. द नेमिंग ऑफ दिस कॉम्प्लेक्स स्टार्ट फ्रॉम पोटॅशियम. ओके. सो तुम्हाला पोटॅशियमला आधी नाव द्यायचं. हा झाला आपला बेसिक पहिला रूल. आता दुसरा रूल बघा. आता आपण कशाच्या बाबतीत बोलतोय? मेटल. आणि आता साइडला असतात लिगॅंड. सध्या आपण फक्त कोणावर फोकस करतोय? लिगॅंड. पहिला रूल झाला. लिगॅंडचे 3 टाइप कोणते? न्यूट्रल, अनायनिक आणि कॅटायनिक. ठीक आहे. हा बरोबर, न्यूट्रल, अनायनिक आणि कॅटायनिक. मग आता न्यूट्रल काय असतात इथं दिले बघा. याचं नाव पिरिडीन आहे, याचं नाव ट्रायफिनिल फॉस्फाईन आहे, याचं इथिलीन डायमाइन आहे, वगैरे वगैरे. पण जर तुम्ही नीट बघितलं काय लिहिलं, तर न्यूट्रल लिगॅंड्स आर नेम ॲज द मॉलिक्यूल. सो त्यांना आहे तसं नाव द्यायचं, त्यांच्यामध्ये चेंज करायचं नाही. फक्त चेंज करणारे किती इथं बघा? 1 2 3 4. ओके. कोणकोणते वाचा? CO ला काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड. नाही, इथं आता आपण कोऑर्डिनेशन बघतोय, इथं त्याला काय म्हणायचं? कार्बोनिल. NO ला H2 ला काय म्हणतात? ऍक्वा. तुमची ऐकलं असेल ना ऍक्वागार्ड. ऍक्वागार्डला ऍक्वागार्ड का म्हटलं? कारण वॉटरचं सायंटिफिक नेम काय? ऍक्वा. NH3 चं अमाइन. ठीक आहे. पुढं आता
याच्यामध्ये आता अनायनिकचा टेबल आलेला आहे. कोणाचा तरी माईक ऑन आहे. एक मिनिट. हा, तुमचा माईकचा प्रॉब्लेम असेल तर बंद ठेवा. इकडं मग आवाज जास्त येतो. ठीक आहे. बघा, अनायनिक लिगँड. अनायनिक म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. नक्की पॉझिटिव्ह. नक्की अनायनिक. हो सर. नक्की. हो सर. बरं, बघा आता अनायनिक लिगँड्स एंडिंग. इथं बघा, हे सगळे अनायनिक, यांच्यावर चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. ओके. सो अनायनिक जर तुमच्याकडे लिगँड आले तर तुम्ही शेवटी फक्त काय जोडणार त्याच्या? ओ. ऑक्सिजन. आणि कोणाचं ओ करणार? IDA चं कन्व्हर्जन कशात करतात? ओ मध्ये. कोणतं पण एक्झाम्पल घ्या चला टेबल मध्ये. तुम्ही Cl ला काय म्हणतात नॉर्मली? क्लोराइड. मग क्लोराइडच्या स्पेलिंग मध्ये शेवटी तीन लेटर कोणते येतात? ID आणि E. आणि त्याचं कन्व्हर्जन कशात करतात? क्लोरो. ओ. So बघा, क्लोरीनला क्लोरो. क्लोरो, मग ब्रोमीनला काय? ब्रोमो. सायनाइडला सायनो. सायनो. ओके, असं तुम्ही सगळ्यांना सायनो. चेंज करा. ओके, म्हणजे थोडक्यात काय, जर निगेटिव्ह असेल तर शेवटी काय आला पाहिजे? ओ आला पाहिजे. ठीक आहे, परत एकदा बघू. बघा, याच्यामध्ये खरखर येते. एक मिनिट. हॅलो. हा, चला. कोणाचा तरी माईकचा प्रॉब्लेम आहे. मे बी हेडफोन लावले असतील, त्याचा आवाज येतोय हेडफोन हलताना. बघा, हा चला, इथं आपण काय बघितलं मला परत सांगा. स्टार्टिंगला नाव कोणाचं याच्यामध्ये? मेटलचं. मेटल कुठं लिहिला पाहिजे, राईट का लेफ्टला? लेफ्ट. 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 मग लिगँडचे 3 टाईप: पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल. कॅटॅयनिक, अनायनिक आणि न्यूट्रल झाले. जे न्यूट्रल असतात त्यांना आहे तेच नाव द्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. जसं आहे तसं लिहून टाकू आपण. पण त्याच्यात पण काही या 4 आहे की त्याला तुम्हाला चेंज करायला लागतं. हा पॉइंट क्लिअर आहे का सांगा मला एवढा? हो सर. हो सर. हो सर. बरं, अनायनिक म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? इथं बघून निगेटिव्ह. निगेटिव्ह. निगेटिव्हच्या सुरुवातीला शेवटी आधी काय असतो? IDE. आणि त्याचं डायरेक्ट तुम्ही काय बनवणार? ओ. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे. पुढे जाऊ आता. येस, नेक्स्ट. आता हे एक नाव तुम्हाला देता आलं, खालचं जे एक कंपाऊंड दाखवतं, तर तुम्हाला रूल्स समजतील. बघा, आता नीट बघा. आज आपल्याला बघायचं की ऑक्सिडेशन स्टेट कशी काढतात. तुम्ही केले काय रेडॉक्स रिएक्शन मध्ये? हो सर. हो सर. चला, आपण एक कोणता तरी मॉलिक्यूल घेऊ, फक्त एक. चला, आता हा घेतला समजा सेकंड. मग मला सांगा की याचा चार्ज कसा काढायचा. आता आपल्याला तिथं कोणाचा काढायचा? पीटीचा. ज्याचा काढायचा त्याचा आपण काय पकडतो? एक्स. क्लोरीनवर चार्ज किती असतो? -1. इंटू 6 किती झाले? -6. इक्वल टू. ओके, -6. बरोबर. आणि के 2 आहे, के चा +1 असतो. दोघांचा किती झाला? +2. पण जो इकडं लिहिताना रिव्हर्स करतात म्हणजे किती झाला? -2. म्हणून इज इक्वल टू किती आला? -2. सो x इज इक्वल टू -2. आणि हा -6 इकडे काय होणार? +6. सो x किती आला? 4. बरोबर, म्हणून इथं शेवटी काय लिहिलंय? 4. ओके, आता याचं नाव कसं द्यायचं नीट समजून घ्या. हा, प्रतीक्षा. हा, तुझ्या माईकचा आवाज येतोय, माईक बंद ठेव. बघा, आता मला सांगा, आता जस्ट तिकडे रूल बघितला, पहिलं नाव कोणाला द्यायचं? मेटलला. याचं नाव काय? मेटलला नाव काय? पोटॅशियम. पोटॅशियम. बघा, पोटॅशियम. ठीक आहे.
नंतरून नाव देतात लिगँडला. लिगँड कोण आहे इथं, पीटी का सीएल? CL. सीएल. आणि ते किती आहे? 6. 6 ला काय म्हणतात? हेक्सा. आता मला सांगा की क्लोराईडला क्लोराईड म्हणणार की शेवटी ओ लावायचा? सो बघा काय आलं, क्लोराइडो आला. कळलं? हो सर. ओके. प्लॅटिनमला प्लॅटिनम नाही म्हणायचं. हा जो कॉम्प्लेक्स आहे, ओके, हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्या इथं मग अशी किती चार्ज दिला मी? -2. ओके. मग तुमच्यासाठी नवीन रूल सांगितला की ज्याच्यावर मायनस चार्ज येतो त्याच्या शेवटी काय जोडतात? 80. म्हणून प्लॅटिनमचं काय केलं? प्लॅटिनेट. आणि मगाशीच तुम्ही चार्ज काढलं, किती होता? 4. म्हणून रोमन लेटर मध्ये काय लिहिलं? 4. 4. सगळ्यांना एवढं समजलं का? Yes. हो सर. हो सर. ओके. सेम टाईपचा आपण दुसरा एक बघू, जो तुम्हाला दिसतोय ज्याच्या लेफ्टला K3 तो बघा. चला, याच्यामध्ये मेटल कोण आहे सेंटरचा? K3. पोटॅशियम. नाही, सेंटरचा कोबाल्ट. CO, कोबाल्ट. कोबाल्ट. X त्याचं आपण त्याला चार्ज काढायचं म्हणून. NO2 चा चार्ज किती असतो? NO2 इज अ लिगँडचे 3 टाइप कोणते? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि न्यूट्रल. न्यूट्रल. ओके. मग आता NO2 हा समजा न्यूट्रल आहे, मग काय करणार? प्लस 6 इंटू किती आले? 0. हा 0 आहे ना, याचा चार्ज किती झाला? 0. आणि 6 इंटू 0 किती येतो? 0. 0. ओके. बरं K3, Zero. K हा मेटल आहे, मेटल वरती किती असतो? +1. आणि तिघांचा मिळून किती झाला? +3. +3. ब्रॅकेट वर किती झाले? -3. -3. ठीक आहे. सो मग आता हा तुमचा X आहे, ओके, कोबाल्टचा X. सो कोबाल्टचा जो X आहे तो असा मी लिहिला, आणि इज इक्वल टू इकडे किती आला? -3. पण आता मेटलचा चार्ज कधी निगेटिव्ह असतो का? नाही. बरं, मग आता इथं काय करणार आपण? +3. म्हणून इथं किती आला? +3. +3. ओके. प्लस. ओके. आता याच्यामध्ये परत आपल्याला हे पण नंतरून कळल. आता मी ते सांगितलेलं नाही की NO2 पॉझिटिव्ह आहे न्यूट्रल आहे का काय, ते लिस्ट मध्ये कळल. पण आपलं ओव्हरऑल चार्ज 3 आलं, हे कळलं का? Yes. बरं, आता शेवटचा पॉइंट. पहिलं नाव कोणाला? मेटल. फर्स्ट. सेकंड नाव कोणाला? टायगर. थर्ड नाव कोणाचं? सेंटरचा मेटल CMA. आणि सगळ्यात शेवटी काय लिहितात? ऑक्सिडेशन स्टेट. चला, सो K ला काय म्हणतात? पोटॅशियम. NO2 किती वेळा आहे? 6 ला काय म्हणतात? हेक्सा. NO2 ला नायट्रो. आणि कोबाल्टच्या ब्रॅकेट वर चार्ज मायनस आलता, मायनसला काय म्हणतात शेवटी? कोबाल्टेट. आणि मेन किती आला? 3. समजलं आता? हो सर. ओके. तो मग आता एक मिनिट.